हाय, स्वागत आहे तुमचं आज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज माझ्या दिवसाची सुरुवात एवढी घाण झाली, म्हणजे 2 दिवस झालं माझ्या मुली नव्हत्या माझ्याकडे, मम्मीकडे गेले होते। आज मला काही करमतच नव्हतं, म्हटलं आज काय पण हो मुलींना घेऊन यायचं। आणि इथं ब्रह्मकमळ आले होता मस्त। मला झाडाचे फुलं अजिबात तोडूशी वाटत नाही, झाडाला छान दिसतात। आणि काल 2 येऊन गेले होते ना, आज एक आलं होतं। मग काय मला करमत नव्हतं, मस्त काय करू विचार केला, मस्त दरवाजा लॉक लावला आणि निघाले खाली। तर खाली निघाल्यावरती कोण ना कोण भेटतंच। मी जिन्यानेच चालले होते, कारण की लिफ्टने नको म्हटलं, पायऱ्यानेच जाऊया। आणि मग खाली येऊन बघते तर बापरे, एवढा पाऊस झाला होता आणि माती चिखल एवढा झाला होता, घरात बसून आपल्याला काय कळत नाही। मग अद्रक लसूण घेऊन आले, पुदिना कोथिंबीर निवडून ठेवली, कांदे कापून घेतले, चिकन आणलं होतं मी बिर्याणी करायला। म्हटलं बिर्याणी मस्तपैकी करून ठेवूया। इथे मसाला पण वाटून घेतला मी बिर्याणीसाठी। आणि मग काय बेल वाजली, बेल वाजल्यावर बघते कोण आल्या होत्या, माझ्या ह्या चिमण्या आल्या होत्या। 2-3 दिवस मस्त राहिल्या तिकडं, मज्जा केली। आणि छोटी लपून बसली, म्हणती पप्पाला सांग मम्मीला की मी आले नाही आहे म्हणून। आणि बघा दरवाजाच्या माग बॉ करती, लय गोड पिल्लू आहे माझं हे। म्हटलं मला दे खाऊ, म्हणती माझा आहे, मला दिलेला आहे आईने, तुला नाही। आणि इथे बघा ही तिच्या मावशीची चप्पल हिला बसायला लागली आता। हिच्या डोक्याला टेन्शन आलं तर बाप रे, तिने चप्पल आणली म्हणून तिच्या माऊने तिला चप्पल दिली होती। माऊची चप्पल बघा, हिलची चप्पल घेऊन आली मला बसते म्हणून। काय करायचं सांगा, अशा भाच्या मोठ्या झाल्या की बरोबर मावश्यांचं सगळं गायब करतात। आणि मग मस्त बिर्याणी केली, जेवण केलं, पोरींला चारून घेतलं। व्हिडिओ काढायला काय मला लक्षातच राहत नाही, खरं सांगू का, जमत नाही लक्षातच राहत नाही। आणि मग हे भांडे मला बोलवत होते, चल आजा अभी खाना हो गया, चल मेरे पास आजा मैं बुला रहा हूँ तेरे को। मग काय त्यांना मस्त खसखस घासलं। हिची बघा किती मस्त ड्रॉइंग काढते, म्हणजे ॲक्टिव्हिटी करत होती ही। तिकडून आल्यावरती मला म्हणली मम्मा मला ॲक्टिव्हिटी करायची। म्हणलं नाही, कसं पण येऊ तूच करायची, चुकलं तरी चालेल पण तुझं तू करायची। इकडे हिचा मोबाईल, तिचा पप्पाचा मोबाईल, म्हणजे हे लोक एवढे मोबाईलमध्ये घुसून बसतात। माझं बाळाने मीच फक्त आम्ही फ्री होतो। नंतर 12 वाजता बघा एवढं मोठं फुल उमललं होतं, खूप छान वास येत होता, एवढा भारी वास येत होता ना। माझ्या किचनमध्ये मी स्वयंपाक करत होते तरी मला ह्याचा स्मेल येत होता, एवढा सुंदर। आणि काल 2 आलेले, हे तर माहितीच आहे तुम्हाला, नाशिक आलेलं, भरपूर कळे आलेले आहेत आपल्या झाडाला। इथं माझा ॲलोवेरा दाखवला मी, असं झाड बांधून ठेवलेलं, ते बाहेर जात होतं म्हणून। आणि खाली पाऊस येत होता ते दाखवत होते पण दिसलंच नाही, खूप पाऊस होता। आणि ही बघा, मी झोपल्याशिवाय हे लोक झोपणारच नाही, ह्यांनी हे ठरवून ठेवलेलं। आणि हिची मस्ती बघा मम्मासोबत, मला म्हणत होती बोलू नको, व्हिडिओ घेऊ नको, गप्प बस, माझं तोंड दाबत होती। तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।